राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही 10 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन समोरील बटन दाबा। आरोपींना अटक करा व पीडित कुटुंबाला संरक्षण द्या। आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट बघत आहेत का? पुरोगामी संघर्ष परिषदेचा सवाल। पीडित कुटुंबाच्या घराभोवती अपरात्री गाड्या उभा राहतात। पीडित कुटुंबाने गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव आणला जातोय का संशय व्यक्त। पुरोगामी संघर्ष परिषद आक्रमक। खाजगी सावकारांनी सातत्याने तगाला लावल्यामुळे व फोनवरून धमकी दिल्यामुळे गोंदवले तालुका मान जिल्हा सातारा येथील सूरज शिलवंत या तरुणाने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवल्या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल केल्यामुळे सदर संशयित आरोपींच्याकडून पीडित कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याची तक्रार पीडित कुटुंबाने पुरोगामी संघर्ष परिषदेकडे केल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होऊन सदर कुटुंबाला गुन्हे मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी रात्री अपरात्री कुटुंबाच्या घराभोवती 4 चाकी व 2 चाकी गाड्या लावून दहशत निर्माण केली जात असल्यामुळे पीडित कुटुंब भयभीत झाले असून पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी बंदोबस्त देऊन कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सातारा जिल्हा शिष्टमंडळाच्या वतीने थेट दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केले आहे। संशयित आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतल्यामुळे व पोलिसांना सदर आरोपी मिळत नसल्यामुळे संशयाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप सुद्धा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे। दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात पुरोगामी संघर्ष परिषदेने सदर आरोपींना तातडीने अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण न दिल्यास जिल्हाधिकारी सातारा यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। सदर शिष्टमंडळामध्ये वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकर चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष हनुमंत माने, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष अश्विनी नवले, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास सरगडे, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा बागवान, शहर जिल्हा उपाध्यक्ष वैशाली सावंत, सातारा तालुका अध्यक्ष श्रीपती बोवटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनीता माने, मान तालुका अध्यक्ष किरण खरात, महिला आघाडीच्या मान तालुका अध्यक्ष सुषमा खरात, अंकिता शिलवंत, सुनील शिलवंत, मनीषा शिलवंत, पियुष शिलवंत इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आणि एक मोटरसायकल आणि 4 व्हीलर एक येते बोलोरा, त्यात मोटरसायकलवरनं उतरून परवा दिवशी 3 जणी खाली आली होती। मी इकडून बॅटरी घेऊन यांना आवाज द्यायला गेली तोपर्यंत गेली निघून। असं रोज होते? आता 2-4 दिवस झाले होते। त्या दुकानवाल्यांनी पण बघितलंय। पोलीस स्टेशनला या बाबतीत तुम्ही कळवलं का नाही? त्या दिवशी सांगितलं की आमच्या जीवाला धोका आहे म्हणून सांगितलं की ती गेली होती तेव्हा। दुसरा कुठला त्रास किंवा काय असं म्हैस पण त्या दिवशी आमची संध्याकाळची सोडून गेली होती, म्हणजे इथूनच